तुझा जीव माझा गुंतला वृक्षाखाली फोटो तुझा चांदरातीला तुझ्या वेणीतल फूल म्हणून विसावल मन त्या विसावल्या मनालाही घेना साथीला ग मला काय कळलं का पण झोपीत काय करतो तू जा झोपीत काय करतो ना मला शब्द पण करा शब्द पण माझा नडे जातोय तू जा मी जपतो मला काय नीट देवळात माणसं पाया खेळ पाडा येतात कसं स्वप्न बघत होतं एवढं अरे काय मला माहिती होय स्वप्न पाडायचं तुला ते लागलं त्या पुरीचं याड तुला अरे मला कशी पुरी द्यायला लागलं उठ तू काय बोल तुला उठ अरे तुझा मी जपतो काय उठ के अरे तुझा ऐकला का मला कशाला जातो अरे चटई माझी घ्यायची मला उठ कुठे जाऊन झोप तेवढं कशाला जाते कोण कसं माणूस झोपलाय तर झोपून द्यायला काय होईल लोकांना दाबायला नको येत जाऊ इकडं अगं ती गेलो आजार होती माहितीये का दवाखान्यात गेलते का मग गेलते की आमर का दवाखान्यात चल मग भेटून येऊ त्यांना चल भेटून आमर पण असं घरी चल ते पुढं अगं तिची बाहेर गेली कुठे गेली अगं ताईकडे गेली कुठल्या तुझी शेजार ताई नाही होय आणि तू कुठे चालला एवढं पोरगी बघायला चालला काय आता काय चेष्टा करायला लागली काय पोरगी बघायला चाललो नाही रे एवढं आरशात बघून भांगण फेंगण काय रोजच आरशात बघतो आज बघितलं काय होय आभारकडे चाललोय कसं चाललोय भेट घ्या ते काय झालं पांढरं असले काय लावले तेव्हा पांढरं लावले पांढरं लावलं वाटतं गर व्हायचं औषध दिलंय डॉक्टरने ती काय तू कसा बरा होणार तुम्हाला कोणी सांगितलं तुम्ही सुद्धा होणार आहे काय बोलतोय एवढी फॅरन लावत नसते टपसाळ्या अरे लाव त्यातला का तुम्हाला माहिती का आता नवीन निघालय ती नाही माहिती आम्हाला तर तुम्ही लय मागे राहिला काय अवघड काय खरं तुमची चला मी जातो काय का पूजा गरीबाला येडत काढते मला वाटलं खरंच तू पोरगी बघायला चाललाय काय की एवढं भंगबिंग पाडून होय तुमच्या घरी भांग पिंकून पडत नाही काय मग विचारते की मी डोकं हा 10 दिवस आंघोळ करत नाही विचारते की मी डोकं ए तू जेव्हा नाही मी तेव्हा 10 दिवस आंघोळ करत हा 10 दिवस बघ चेहऱ्याकडे बघ ए तू जेव्हा नाही मी तेव्हा रोजच आंघोळ करते तुला माहितीये का बरोबर ह्यासाठी आली का तू लोकांची मापा काढा इथं ए असं जिजी कुठे गेले सांग मला ए भारती कशा नाचल्यात ती पुरीच्या काय नाही आम्ही जिजीला भेटायला आलो होतो जिजी पडलेत ना होय मला तर आताच कुठं जिजी पडलेली जिजी पडल्या झाला महिनाभर तुला आत्ताशी सांगितलं का एडीनी हा आता येताना ती मला भेटली रस्त्यात ती मला म्हणली जिजी पडलेत चल आपण भेटून येऊ पूजाला तर लवकर माहिती झालं जिजी पडलेली आता 1.5 महिना पार जिजी सगळं गावात हिंडत आता मी बघायला आलती जिजी पडलेली तेव्हा तिला सांगितलं मी मगाशी म्हणून आलतो तिच्यासोबत पूजा महिना झाला तिची पडून मला माहित नव्हतं मी आता विचारलं तिने मला सांगितलं मी विचारलं जिजी बऱ्या आहेत का ती म्हणजे पडल्या होत्या त्या म्हणून म्हणलं चल आपण भेटून येऊ त्यांना चांगल्याची संगत धरा ए तुझ्यावर नाही तसं त्या मित्रांबरोबर हिंडत मित्रांचं नाव काढायचं नाही मग तू पण मला काय म्हणायचं नाही दिन एक कानाखाली मग तुला मी बोललो होतं का इथं बोलाय माझ्यापाशी ए जिजीला बघायला आलतो हा जिजीला बघायला आलतो तू असली मापाकडे सोडून दे मी यारपटे याला काही कळतच नाही बरं जाऊ दे काय घर तरी कळलं का नाही कळ होय आमचं घर लई गळत होत होय बर ती टपसा दिसला तसंच काय आलं बाई आता मध्येच अगं दिसला विचार 2-4 दिवसात गाठ नाही माझी त्याची ती तुमच्या घराकडे बिराकडे कुठे दिसला का नाही दिसला नाही दिसला होय आणि बार तुला सांगतो बरं का ते टपसळ्या लय भारी पोरगे बरं का अगं माझी जिजी आजारी पडली तर 30,000 रुपये दिले तिने म्हणजे तिला का सांगतोय अहो ते सांगायला नको आता जिजीच्या विषयी निघला मग सांगितलं मी
असं का? नाही, मित्र असा तर असं बरं का, लय भारी पोरग आहे ती आणि मदत बी करतो. ती मला त्या दिवशी सांगत होता, म्हणले ते गाडी कोणतरी आलं पोरगन त्याला अडवलं तुम्हाला वाचवलं काहीतरी मला म्हणतो होता. नाही नाही टापसोळ्या आला. टापसोळ्या का बर काय केलं की तोंडाला? काय काय केलं? केलंय तेव्हा? ए जातो का मी इकडे बस बस इथे. जातो का तू? टापसोळ्या बस मग मला काय म्हणताय का ये बाबा, बस. बस इथे बस. आला का काय इथं मी कसलंही केलंय ना तुझं काय तो पण पोरगी बघायला चाललेला का कोण आहे का? मित्र मित्र टापसोळ्या काय केलं ही? अरे अमेरिकेला गेलतो अमेरिकेला. मग काय तुम्हाला हसू येत आहे का माझं? होय तुम्हाला मला म्हणून 2-3 दिवस भेटले त्यात गेलता. मग काय विमानाने अमेरिकेला गेलतो तुम्ही इथंच आहे का आम्ही आम्हाला तू तर म्हणत होता ना माझा मित्र लय भारी. असला मित्र आहे का तुझा? अरे आम्हाला- बघ कसला मित्र आहे. आम्हाला मला काय- नाव तुला काय ठेवलं. खरं झालं अमेरिकेला जाऊन मी डॉक्टर कोण मला आता मी गोर व्हायचंय का नाही औषध दिले डॉक्टरांनी. अरे औषध दिला तू काळा ती काळा तुला काय कावळ्यात किती पिसून टाकला तर काय बघायला होईन व्हायचा तुला गोड आयला तुला ती गलत वाटते ना का? कसलं तंत्रज्ञान पुढे गेलं माहिती का? तू आणि घेतच आहे कुठं 5 रुपयाची फेरन लावून नाही तंत्रज्ञान पुढे गेलं घालत काय माझी जेत तो ह्यांच्या देखत आयला तुला बी डोकं नाही पूजला नाही आणि मी खरंच अमेरिकेला गेलो ना का? आताच त्या अमरने डोकं खाल्ले. आता तू नको डोकं खाऊ अगं माझं. पूजे मी रात्री चालू अमेरिकेहून ईडी का काय जरा तू बरं औषध कुठलं दिलं नेमकं? अगं डॉक्टरांनी दिले ते बर मग तुम्हाला काय आखलीचा भागणं बिगू काहीतरी करता आपलं पूजाला दे थोडं ती बिले काळी दिसते. होय पाहिजे तुला ए मला त्याची काय काय शिल्लक काय आपल्या कशी करी काय करू नाही. तूच लावून घे. हाताला का लावलं नाही? हा त्याला काय गरज आहे काय माझं तू आणि मला हे करायचंय हाय का तुम्ही टिकलं का जातो मग माझं ए थांबस ना. आणि मग काय होतं भारती तुला म्हटलं का नाही माणूस लय भारी आहे. आज अमेरिकेला जाऊन येतोय म्हणजे काय हलका सुलका माणूस नाही. तिला काय सांगतोय? अमेरिकेला गेला असेल तो. इथंच कुठेतरी जाऊन आला असेल. अगं तिला सांगायचं आता मग अशी म्हणली तुझा दोस्त असा आहे म्हणून मी तिला सांगतोय. अगं पूजा. ह्यासाठी मला बोललो होतं तसं नाही टापसाळ्या ह्यांना तुझ्याविषयी सांगत होतो म्हणलं पोरगाले भारी अरे एक तर मी रात्री जागून जागून ते झालं मी तुला काय खोटं बोलतो का अमेरिकेत 3 दिवस गेलो ती नाही, तू सगळं तुझं बरोबर आहे भाऊ तू बहादरच असलाय. आणि मग लागा काय थोडं स्वस्त होता का तू होय आता किती दिवस ती गोर राहणार? हे आता गोरच होणारच ती काळजीच करणार पण तू एवढा का नटून ठटून चांगलाय? अरे मला काय नटवं नको मग अगं त्या दिवशी पळत नव्हतं तुमच्या मागे. होय. कवा तुमच्या पळवलोय मागे नाही म्हणजे आम्ही पळत नव्हतो होय. काय पण हा, म्हणतोय हा, त्या त्या दिवशी दिवशी होय. त्यामुळे ती मला म्हणत होते ए बुवा, तसलं काय जाऊ का मग मी नाही जायचं असं काय काय. बघू अगं त्या दिवशी ती म्हणत होता मी तुम्हाला ती सांगणार होतो की म्हणत होता मला तिकडे जायचं औषध आणायला तेव्हा तुम्हाला हा असं म्हणत होतं असं रे. होय. ती सांगणार होतो आम्ही हा, गे. तेच म्हणत होतं पण हे त्यावर सगळ्याच केलं ती मला पुन्हा सांगणार पण नाही म्हणलं आपण पूजा पण मला हे आपलं सगळं राहील करेल पुन्हा काय करायचं म्हणून मी तुम्हाला सांगितलं नाही. तुम्ही त्या दिवशी पळत होता त्या दिवशी हा डोक्यावर पडला असेल म्हणून असं करून आलाय. नाही. म्हणतोय अमेरिकेला जाऊन आलोय. असं माझं मला आवडतं, मला काय आवडत नाही बुवा. वर्गाला बाहेर आहे. कसं भारी हे असं जाऊ का मग नाही. आपल्याला हे वाचलं, आपल्याला हे तुला खरं सांगू का? नाव नाही. आपल्याला कोणी अगे घालत बाहेर वर्गाला बाहेर आहे ती. नाही. आपण इमानदारी वागलं तर जग असं आहे, हा. जातो नाही काय? ते बस आहे. ए, अगं. सारखं काय जात ए, जात बस इथं. ऐका की आणि पण आता तुम्ही माझी ती करताय म्हणल्यावर काय आता मी सांगतो तुम्हाला चुकटी करत वाटते सगळी पार्टी दिन आपल्याला ही हा दिकी पार्टी दिकी. पार्टी लय दिलदार पोरगा आहे बरं का ही. तू आता तू गावाला होती इतके दिवस तुला माहित नाही पण 1 नंबर पोरगा. ही जीव आहे आमचा एअरपोर्टचा आमच्या एअरपोर्ट आणि 2 चौघ आहे का त्यांचा जीव आहे टपसाळीमध्ये. हे हो, तुम्हाला ह्याच्या लागा लागा पुन्हा मी कसं म्हण- नाही, बस केला का तुम्ही उगा लागा काय सगळं हा, तू लागा, तुम्हाला काय म्हणतोय? एक तर हे मी रात्री रातभर जागून मला कटळा आलाय तुम्ही कसं तरी गडबडी पीठ घ्या तुझ्या आवडे रेल्वेने गेलता ये म्हणून गेलता मूर्ख आहे का रेल्वे जाते तिकडं मला आता तुला इथं नको येतो तू कुठे इथंच राहतो त्याला तुला माहितच नाही होय आलं होय हा? टाकसळ माझ नरड दाबला तर कोणतं झोपीत सकाळी अंगण जावा तुझं कोणाला काय माहिती कोणतं नरड दाबलं बाबा कोणाला तर स्वप्नच पडलं. बघत आहे बा तुला कोणतरी मारेन दिवस जाऊन दे असू दे आता काय असेल ते असं मग जाऊन दे बाहेर दिसतोय तू. चालते 1 नंबर 1 नंबर येऊ का मग मी का रे जातो की आता मला बी काम काय, आहे. मी बसतो जाऊ भारती तुम्ही जाऊ मी बसतो कुठे जाऊ ए तुम्हाला आम्ही दोघी जण जातो काय नाही कोणाची गरज टाकसाळा नाही घेऊन जा आम्हाला. जाऊ जाऊ तुम्ही ए आमचं आम्ही जातो. चल ग भारती चल. जा की टाकसाळ्या. हे घेतला ठीक आहे करायला बस करत की आता ए पूजा आमच्या आम्ही घेतो ए कुठं जातो रे इथं. म्हणलं नाही ते कुठं नसते ना अरे तुझा बाप लय कडू आहे, तुला नाही माहिती विचार आज अरे बाबा तुझ्या पाया पडू का पाया पडा का रोग आला मग कशाला हे करतो चल विचार एवढं झालं. तुला काय मार खायला लावायचा का मला चल ते जाऊ तरी मागे तरी जाऊ चल. रे बाबा
का या बसा बसा या. बसलोय निवांत. हे काय पिठाच्या गिरणीत कामाला आहे काय लावलाय का आम्हाला? काय सचिन भाऊ बोलता राव गरीबाला. हो सचिन भाऊ बस या. तुझं थोबाड बघूनच म्हणतोय रे अहो या सचिन भाऊ राव औषध आणले राव मी गोर व्हायचं. बसा बसा इथं बसा आधी या. काय हे असं रोजच चालू आहे. काय सचिन भाऊ याचं खरं आहे तेव्हा जर गोर व्हायचं त्याला लागलाय नाद. काय कुठं गुतला तर नाही ना नाही राव सचिन भाऊ आपला कोण बघायचं राव गरीबाला. आम्ही पोरातच आहेत करावं सचिन भाऊ तुम्ही राव. तसं जर काय केलं तर बघ मग नाही राव सचिन भाऊ राव असलं कुठं मग गरीब माणूस आहे राव. माणसं राव आम्ही कसं तरी जपतो राव ह्या गावातून. तसं काय आम्हाला काय तसं नाही राव करणार आम्ही कधी. आणि अचानकच औषध कसं काय लावलंय त्यांनी आवाज हो का ती काय झालं जरा एक जण सांगितलं मला म्हणून आपलं की नाही मी तरी कशाला करतो हा तसं. त्याच्यामुळे राव तसं नाही पोरगले भारी आहो तसं कवा अहो सचिन भाऊ डोकून बघत नाही पोरींकडे कवा ते बिचारा माझ्या डोळ्यात एकच बघतोय राव. त्याला एका दिवशी आपल्या काय करायचं त्याला कसलं आपण ऐका नाही की तर ह्याला कोण बघायचं अहो हा, तसं. तुम्हाला ती सांगतोय पुरीला तर मी त्याला म्हणतोय बघ केला पुरी चालले तरी बघत नाही खाली बघूनच चलतोय. हे बघा, आपण देवासारखं माणूस बघा. तसलं हा. म्हणजे कशाला आपल्या मनात काही नसतं. बरोबर ते पंचनाम्यात काय म्हणलं झालं का नाही ते? ते कर झाले की सगळं सगळं झालं ना हो झालं मग मिळेल ना हो लवकर हो. हे बघा राव मी तारा बोलत आहे. अरे मिळणार 100% आता नाही नाही सगळे झाले. सचिन भाऊनी पुढाकार घेतला म्हणून बरं झालं बरं का. मग काय नाहीतर ती पंचनाम्यातले अवघड झाला. अवघड आहे बाबा. भाऊसाहेबाला ते बोलून गावाच केलं खरंच त्याच्यासाठी मिळतं. आम्ही धन्यवाद. 100% आपला काय अरे मला करायचंय गावासाठीच हा, करायचं ना नाही, नाही, तुम्ही केलं तिला भारी केलं. तुम्ही चांगलं केलं. आणि तुमच्यामुळं झटकीपाट पंचनाम्याला सगळे साहेब आले. हो. नाही नाही चांगलं झालं. तुम्हाला बेवपी वाटलं ना ह्याला बघून हे पहिल्यांदा? अरे मी म्हणलं तुम्ही तर माझी बसून उडतो काय प्यायला काय मी काही केलं वय सचिन भाऊ आपलं अरे जेतला पण का? बस केलं. इकडे बघ ना अचानक मला वेगळाच दिसला आणि म्हणलं ही कोण आलाय बाबा नवीनच माणूस ऐका की सचिन भाऊ तेवढं जाऊन द्या तेवढं घरकुलात बाकी त्याच्या लोकांना भांडण राहतोय अहो. सचिन भाऊ लय भांडण जाते राव. ते घरकुलात तेवढं एक बघा आमच्या मध्ये बाकीचं कोणाला नका देऊ पण एवढं एकट्याला बरं बरं एवढं बरं 100% करू आणा ते राव ती बी तू काय कर ग्रामपंचायतला ये तुझी सगळी कागद घेऊन येतो. करून टाकतो हे आमचं तेवढं घरकुलात एकटं हो हे करा. 100% करून टाकतो चालते चालते सचिन भाऊ हे, जाऊ का आम्हाला? चल चालतं मी बी जातो आता मग. चल येतो मग जातो सचिन भाऊ. मी चाललोय खाली चालतं चालतं हा या हा. तुम्ही बसताय इथं उघडून दुकान वाटत बसताय उधार माल सगळा कसं परवडते काय करणार लोक दुष्काळ म्हणजे वाला दुष्काळ पडलाय कोरोनाचं संकट काय लोकांकडे आता गावाकडचे पैसे नसते. हो साहेब नमस्कार. नमस्कार नमस्कार. ती पनवती कशाला बसवली इथं? ए तू आला का दुधात मासे टाकाय अरे माझं काम आहे तुझं काय काम आहे इथं? बसल्या आधी संघ पाहून कसं बसा तुझ्या सांगायला लागलं आधी. तुमचं मी नीट करीन पटांगण करीन. राव तसं नाही मग. बरं आला का माल सगळा? आलाय हो ते पत्र आलं का चांगले? आलेत ना चांगलं. मध्ये गिरायकांची ओरड आलती राव नाव ठेवायला लागली म्हणजे पत्र हलका आणलं काय आता. काय जी माल असेल ती वर्ण मिळणार तीच असं पण तुम्ही होत्या बाजूला आम्हाला माणसं देत नसते. ठीक आहे त्यांच्या घरी काय तयार करतात होईल. आल्यावर कसं निघलंय जाऊ पण आमचं ऐकून घेते गिरायक कोण आम्हाला तिथे शिवाय हा आली. मग आता तुम्ही बघा ना तो. होय बरं आणा मला चला 2-3 पत्र आणा 1-2 आणा आणि काय तुझ्या हाताला काय झालं? काय 2 पत्र आणा 2 रिसिव्हर 2-3 रिमोट द्या. एक रिमोट एक्स्ट्रा द्या आणि केबल एक. ते मागचे पैसे राहिलेत राव ते मागच्या पैशाचं काहीतरी बोलायचं राव काही. का हो शेत इतक्या दिवस मी येऊन त्याचा ऐकताय का नाही? तसा नाही विषय पण पैसे मागचे आहेत का नाही. पैसे मला माहिती आदेश तुम्ही आहे. थांबा त्याने कुणाला तुम्ही पैसे माहिती का नाही? नाही नाही तसं नाही बाबा. कसं आता मला- ती निघून व्हायच्या आधी काय मला धंदा मी आज करतोय. अहो आज पण ह्याच्यात तुमचे पैसे कट ठेवले. ह्या पैशाला गेल्या पैशाला उशीर झाला हो तुमच्या. उशीर झाला पाऊस पडला माझी गरज पडली त्यात पैसे नाहीत कुणाकडे राव. नाही नाही आपण ते वरचे व्यापारी ऐकत नाहीत राव. अहो, ह्याला कोण गार तो करत नाही उधार धंदा ह्याचा सगळा अहो. तुम्हीच कसं ह्याला सांभाळाय काय माहिती शेठ ही 10 रुपयाच्या चहासाठी दिवसभर माझ्या मागे हीच असतं माझ्यावर हिंडायला आणि ही माझ्या आधीच मापाकडे बसलं. 8 दिवस झाले तुमच्या गोष्ट तुमच्या कधीच नाही. आज त्या सांगा म्हणले फक्त तरी तुम्ही सांगितलं ना तुम्हाला एक दिवस सांगतो 1 दिवस मला स्वस्त म्हणाला आपण वाट लावून सगळं घेऊन कशाला आपली पनवतीच होतं द्या हाकलून आणि दे सामान आपण चला ती काय चुकीचं बोलले पैसे म्हणजे माझं मागचं पैशाचं काय. जे म्हणतात की त्याशिवाय बरं, आम्ही जातोय पुढे द्या ना एक पत्र आणा एखादं देऊ नका एक पत्र द्या रिक्वेस्टवर द्या केबल द्या आणि एखादं रिमोट द्या. मागच्या पैशाचं बघा गाडी तेवढं काय आहे, मला वर पैसे द्यावं लागतात राव. हा, द्या काय कुठं पळून चाललोय आम्ही जावा पळून कोण आता जाऊन येत असतो. एक रिसिव्हर दे की आता ह्या पैशाचं हो चांगला बाहेर पडली ते अहो ह्या पैशाचे माझ्याकडे पैसे नाही म्हणून तुम्हाला म्हणतोय मी उधार म्हणून. मागचं बी ठेवायचं का?
मग आता काय करता कशाला तुम्ही बी हे असं ना बघा हो, तुमचं यावर आहे व्यवहाराचं काय नाही तसं शेट तुमचा निर्णय सगळा आपलं काय नाही. तुझा काय संबंध आहे इथं? चालतं द्या सगळी नाही सगळी खोटी जातो मी तुम्हाला 2-4 दिवस पाठवतो पैसे. ही म्हणजे आता ह्याला बी उशीर आहे. तेव्हा लिहून आता पावसा पाण्यात दिवस येतं घर पडले तर मी बिचार बांधले तेव्हा लिहून देतो मी. कुठं काय पळून चाललोय होतो आम्ही घे बी पैशाला असं म्हणल्यावर कसं काय जमायचं राव? अहो शेठ इतके दिवस झाले तुमच्याकडून राम गेलं मी का तुम्हाला म्हणलं काय जाऊ दे तेव्हा लिहून देतो मी. शेतकरी सांगून झाला का जाता हा माझं चहा पण तिकडे पिया तर कुणा चहा प्यायचा ती माघारी सामान उधारी येत असते त्याची मागचे राव पैसे ठेवले त्यांनी तुम्हाला कुशाला. काय तुम्ही बोळ्यांनी आता काय संबंध उधार धंदा आहो काय असेल ते रोख 10 पैसे कमी पण रोख द्यावं तुम्ही नाही राव बेकार माणूस आहे राव. काय मागचे मी ठेवलं तर कुशाला आता मी घेऊन गेलाय काय बोलाय बिनला काय तुम्हाला धंदा करायचा अक्कल नाही राव चहा सांगतो म्हणला 2 तास झाला चहा सांगा नाही बसून तुमच्यापासून फायदा नाही ए आमरे काय खरं राव तुम ए अमर मला येऊ दे. अरे उधार गोळा करायला चाललोय उधारी आपला उदी राहू दे आपल्या तिकडे राहणार जायची अरे नाही जमत मला तिला बोललो मी चाललो. मला काय उद्या राहणार नको तसं नको मान्य तुझं कुठे गेलं नाही तुला माहिती ना माहिती मला चल चल नको गाडी चालू कर चल अरे लई उधार गेली भारती कसलं भारी पाणी गळे कसलं भारी वाटतं ना. चला आपण पलीकडे जाऊ जायचं का चप्पल काढ नाही तर घसरायचं नाही ना ग ते भारी पाणी बघ ना. नको मला रुपया वाटते तू पुढं तुला काय मला तू तुला काय तू चल असं वाटतं का नाही तुझं राहावं काय की बाई बाई काय काय बार काय करून खेळत बसली पाणी खेळतोय आम्ही होय तुम्ही कशाला आला इकडं चालू सरपण नव्हतं यायला सरपण आणायचं हा इकडे सरपण आला गॅस काला संपला रात्रीच उपाशी ती होय हा बरं इथलंच रस्ता भेटला बाबा तुझ्या काय वल्लन लिहून दिलंय का इथं एकटे पुढे आमच्या वडिलाचं नाव घ्यायचं नाही तुला सांगते हा? ए, जाऊ दे नको नादी लागू यांच्या चल आपलं जरा- जेव्हा बाद आहे, जायचंय नीट ना, राहणार जायचं. ह्याच्यामध्ये जरा तू. ए, बोट त्याला. अहो, बोट बोट त्याला. ते लागलं का तुला ए, डुक्कर. पाणी काढून. डोक्याला भाग आहे का लागला का तुला रे ए, मी तुला डॉक्टरकडे गेलती तीच पडलाय खाली उठ आम्हाला काय मला गरीबाला खात्या का तुम्ही होता तुम्ही जाऊ मी तर तुम्ही बोल नका आता आमच्याबद्दल अगं अमरची सगळी चूक आहे माहितीये का तुला ती सगळं मायावर ढकलते उठ उठ चल चला
आम्हाला मला दुखतंय लागा कडू तुला काय तो येत नाही चल 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 आम्ही बी मजाच करतो चल ऍक्टिंग करतो हा नाही ग बच्चन मी करतो बस तुला कळतं सिच्युएशन काय दुखतंय लागलं का तुमचं तुला बारते धर तू बारते तू धर धर मारते तुम्ही अरे हा धर त्याला चल तर त्या धर ना हात हा कशाला ढकलून द्यायचं का त्याला पाण्यात अगं ती पडलंय मुद्दाम नाटकी करतोय ती त्याला लागलं असेल त्याला खाली बघ कशी नाटकी करतोय लागलं असेल त्याला खरं तुझ्या तसं नव्हतं अगं ढकलून द्यायला पाहिजे तू त्याला अगं तुला माहित नाही लय कडूची पोरं आहेत तुला दवाखान्यात जावं लागेल का नाही अगं चल त्यांना बघून येऊ जावं लागायचं चल होईल का कसं रोहित लय लागलं वाटतं कशाला आली ग तू ऐ ती म्हणली चल त्यांना बघून ये म्हणून आले हा एक तर ह्या गरीबाला पाळलं ते पालनात आली वही करा लय गरीब आहेत कागद तुम्ही गरीब अन्याय करता आहे का नाही लय लागलं का तुला मग काय माझ्या पायाला लागलं या अगं भारतीला लागले मरणाचं आता मला तर इतकं टेन्शन आलं आता काय करावं आणि काय नाही ते ए पूजा तुझ्या वय झालं त्याला सॉरी म्हण तू मी नसते बाई सॉरी म्हणत अगं मग तूच ए तुमचं स्वार राहू द्या ना, माझं लय दुखतं इथं काय हिला डोक्याचा भाग नाही हिला अमर मी नाही फाडलं त्याला जाऊ ना घेऊन आता त्याला थांब ना जरा त्याला आता आराम थोडा मिळणं पाहिजे ना आता गाडी पिढी बघावं लागेल ए जाऊ दे बसा तुम्ही मी नसते त्याला सॉरी बिरी म्हणत म्हणते मी रानात जाते बाई लय शियानी माहिती सगळं पटांगण करून चालली ती तू दवाखान्यात जाऊन ये अगोदर दुखतोय माझं पाहिले जायचं संध्याकाळ दवाखान्यात अमर दवाखान्यात घेऊन जा नाही नाही जातो ना आता जरा ते पाकाळ आहे दुखतोय अगं त्यामुळे भारती लय दुखतोय माझं पाय अरे दुखते तुला कळत नाही का तिथं कसं मग तुझं आता काय मला काय माहिती पूजा ऐका की मी जरा जाऊन येतो चेव गाऊन यायला ये लवकर मग लवकर ये बरं का तुला घेऊन चावी इडी पोरीकडे ही अरे तू कशाला त्यांच्या नादी लागत पण असतो? कशाला मी नाही घ्यायला लागलो तेव्हा तीच उलट हे केलं मला दाखवून दिलं त्यांनी जरा काय नीट शहाण्यासारखं वागत जा आता माझी काय चुक आहे पण आता अमर येईन चावी घेऊन मग त्याच्या बरोबर दवाखान्यात जातो मग काय तर मोकर मला दुखतोय माझं पाहिले जाते मी हा गावली का चावी चावी गावली कुठली चेवीन काय तवा मग काय बोलला का नाही ते मग काय होय हा कसं काय आयडिया केली होय ना, भारी आयडिया केली आपण बरं झालं तिने केलं ते काय बरं झालं तू गेला म्हणून बरं झालं ना मला बोलायला मिळलं हा तसं म्हण की मग काय तर मग तुला पावर येत नव्हतं काय कशाला काय त्यांना काय माहिती तेव्हा आपलं येतं का नाही? येडत आपण बरं झालं चल हा मग काय तर जायचं ना निघायचं अरे ते पंचनामा झालं ना सारं ओके पंचनामा करून घेतलं सरपंच बरे नुकसान झाले वाटतं लोकांचे नुकसान लय झालं बा. काय राहिलंच ना कोणाचं माळवण असेल ऊस पडला राव पिकाचं बरं नुकसान झालं वाटतं लय झालं तर पिकाचं नुकसान झालं तर आता काय कर आपल्या घरात 50-60 पुतीत गावाची लोकांना वाटून टाक चालतंय आता खायची पंचायत असेल त्यांची काय राहणार राव सगळं काय पैशाला कोणाची घरं काय पडली असेल त्यांना तोपर्यंत आपण पैसे देऊ चालतंय त्यांना सगळं ओके बांधून ते सगळं घ्यायला लाव काय चालतंय घेतो. अजून काय बाकीचं गावातलं कामाचं काय काय ना आता काम काय हीच बघावं लागेल तुम्हाला मागे त्याचं करू आता ती होईना सगळं तर तोपर्यंत त्यांना काय मदत लागत असेल ती करून टाकू आपण चालतंय चल बरं आता जाऊन चक्कर मारून बघूनच येऊ आपण मी पडले राव काय पडलं म्हणजे आता नुकसान झालं म्हणलं त्यांना करू काहीतरी एक काम कर मला जा फोन लावतो मी सिमेंटच्या गोण्यांत घेऊन ये गावात मजूर लावून लगेच बांधून घे ओके कर नाही कसं पडले आता हे बांधावं लागेल की राव. पडलं पडून दे आता बांधाचं काम करा फक्त मी सांगतो तेवढं सिमेंटच्या गोण्या घेऊन ये ना ओके करून टाक काय चालतंय तिकडे तर राहणार चल बरं काय झालं बघू तिकडं पण काय ऊस सगळा पडला राव. चला तिकडं आता. पण चल तुझं काम झालं बरं का भावा एक नंबर झालंय ना पण 95%. 5% आणि पण उरलं होतं आता ती माझ्या हातात तो करावं लागेल ती मी करू काय ती पण तुझं तोंडावर बरं का नाही तर तू लय गोल व्हाय बसलाय मग पुन्हा जर तू तिकडे मला तुझं काय हे बी नको. तू बस रे लगेच चालला होईल लगेच तुला करू लागाच कर अहो, होय करू लागतोय पण ती सगळं खरंय माझा विश्वास नाही होत तुझा विश्वास आहे हा पण ती होतंय काय माहिती का तू जर कुणाला तर बॉम्बाला नका नाही माझं द्या म्हणून. काय चाललंय अरे कधी आला काय तू कुठे गेला? मी तुला बरं वाटेल कुठे गेलता कुठे त्याच्या नाकात जीव बरं फिरणी खाते जागीला का जरा याने का लोक केला असा गेला का आता काय करतो तो काय सांगितलं जिजीला काय सांगितलं काय सांगितलं मी फिरतोय बांधाऱ्यावर
अरे तुला कोणी सांगितलं चापटीत पाडेल ना नाही तुला मूर्खच आहे बरं अरे का? पण कोणी सांगितलं तुला? कुठं तुम्ही कपडे भिजवून सकाळी गेलाय तिची जी म्हणते कुठं वाडावाडा करत हिंडताय आणि म्हणते ती देवड्यान ते आमऱ्यान फिरतात तू का माझ्या घरी गाडी लावायला गेलता तुझी अरे मी नाही तुम्हीच माझ्या घरी टेबा फिरला आणि तुम्हीच मला म्हणा अरे हे काल बी जग मारली त्या दुकानदारापाशी गेला म्हणलं ह्याला उधार सामान देऊ काय त्याच्या काय पण जात होतं बापाचं पाहुणा का बसायचं की जरा? ती माझा पाहुणा आहे, मी त्याचा पाहुणा आहे, आमच्या बघून गेली यावर तुझी काय करणार तुला पाहुणा महत्वाचा का दोस्त महत्वाचा आहे पाहुणा मला पूर्वी दावायचं तू काय दावणार त्या पाहुण्याचं तासा सांगितलं, पैसे देताना कशाला मध्ये जात होता सारखं मध्ये मध्ये करायची सवयच घातला की. काड्या लावायचं गप्प बसायचं ना ए बाबा माझं चुकलं इथं तुमच्या हा, गप्प बस नंतर करायचं करतो शांतपणा चप्पल चोरते संध्याकाळी दोस्त आहे माझा पण हांडी चोरते काय बी चोरते कमळं चोरते दोस्त आहे आमचा बी. काय काय चोरले नीट सांगा बरं. एकच मिनिट थांब. काय काय चोरले हे कोंबड्या चोरते रात्री चप्पल बोला सरपंच अरे तुझं घर पडलं होतं, झालं का बांधून अहो ती मागची बीत पडली होती ती दिली बांधायला सिमेंट ते आणलं का जाऊन सिमेंट आणले वाळू सिमेंट आणली आता घेऊ की करून सारं हा नाही घेतलं बांधून घेतले अजून बाकी ज्यांची पडली त्यांनी बांधली का रे? नाही बरं का त्या तात्याचे एक राहिले राव ती काय झालं देवळात राहतात माणसं त्यांना बी आपण देऊ ना सिमेंट ती काय देऊ आपण त्यांना म्हणा घ्या बांधून ती तात्याला त्यांना खाया प्यायचं बघा देवळात राहतात रावले नुकसान झाले काल सांगितलं मी शिंगऱ्याला घरात काय असते ते आमची तर 50-60 पुते तेवढं देऊन टाक म्हणून तर शिंगराव नका इसवर ठेवू राव शिंगरे त्याच्या घरी निवडून ठेवून ती गरीबापर्यंत पुचून बी नाही मग आपणच मीच स्वतः हे करून हे करतो आता नाही वाटतो तेवढं सगळ्यांना करा राव तेवढं नाही तर कसं आहे माहिती आहे का ते शिंगऱ्या काय एक ठेवून आणणार तुला पण घेऊन जा काय असलं तर बाकीच्याला बी घेऊन जा मला नाही गरज काय आम्ही घरात खाणार 2 माणसं आहे. जीजीचं बरं आहे का आता जिजी बरे बरे काय मग अजून काय निवांत आहे आता तुम्ही जर गावाला गेलता ह्या पावसाच्या राड्यात जरा 7-8 दिवस जरा काम होते त्याच्यामुळे थांबलो होतो नाही बाकी सगळं व्यवस्थित आहे फक्त गरीबापर्यंत मदत पोचू दे बस सगळ्याला गरिबांना ती काय ती देऊ ना आपण ती ज्यांची पिकाचं जरा जास्त नुकसान झालं त्यांना देऊन टाकू ती देऊन टाका पण सर्वसामान्यापर्यंत जावं हीच आमची अपेक्षा नाही देऊ ना मी स्वतःहूनच हे करतो जरा हा तुम्ही दुसऱ्यांवर हे करणार तुमच्या त्यांना हे करतो तर आपण स्वतःच मीच हे करतो जरा आणि पोहोचू आपण सगळ्यांपर्यंत चालतंय काय ना जाऊ का मग? हा चालतंय हो काकू नेल पेंट दाखव अजून काय काही काम आहे दाखवा ना ते पण. हो काकू मम्मीने ब्लाऊज पीस सांगितलाय अजून काय अजून भरपूर आहे काय पाहिजे ते होय दाखवू का नको आधी एवढंच बघते ठीक आहे काम आहे. अय अमर थांब ना मला पण यायचे नको आहो काकू मला जायचं थांब की. मला जायचं मी आलती जरा इथं सामान घ्यायचं होतं म्हणून मला काम आहे ती बघ तुझं उद्या मला येऊ दे की अरे एवढं काम आहे का तुला तिथपर्यंत तर न्यायचंय या तिथपर्यंत का बस कसं का बाई किती कडूच आहे रे तो मला सोडून गेला ना आता ह्याच्या अख्ख्या गावातच वाट लावती बघ ह्याला सगळ्यांनी येड्यातच काढायला पाहिजे मला सोडून गेला ना बघा आता मी ह्याची कशी वाट लावते काय म्हणजे कुठं चालले कुठं चाललाय तुम्ही पाया पडतात होय तुम्हाला माहिती काय झालंय गावात काय झालं अहो आपल्या गावाचं घाण पाणी त्या वड्यात जात नाही ना. त्या वड्यात तसले त्या आंब्या पडलाय म्हणून कधी पडलाय काल म्हण ते माणूस काय एअरपोर्ट निवडती तसले घाण पाण्यात म्हण अरे बर बर तुम्हाला माहित नाही नाही मला माहित अहो, नाही अख्ख्या गावात झाले चल चल चला मग जात्या हो अय पिट्या काय झालं कुठे चाललाय जेवढ्या गावा होय गावात चाललंय तुला माहिती गावात काय झालं काय झाले अरे ते आपला आंबर नाही व्हय. हा ते गटरीत पडलाय म्हण कवा काल होय तुला माहित नाही व्हय? नाही माहित जा गावात माणसांना विचारा हं.
पेरला मामा पेरली कुठं चाललाय पाया पडा निघालं मंदिरात आमर पडला वाटतं कुठं काहीतरी पडला वाटते सगळ्या गावात बोबड काय झाला म्हणा करा उगं पडलंय ते. गावात सगळ्या बोबड झालाय कोण सगळीकडे. फुटलंय तुम्हाला कोण म्हणलं असलं काही गावात सगळ्या चर्चा सगळीकडे तीच चालू आहे काय काय सांगता होय उगं काय चाललंय गावात काय नाही काय नाही हे चाललंय आपलं काय तात्या काय चाललंय अरे काय करतो शिकली काय बसलोय चल तिकडे आमर करतो ते आमर कुठं गटरात पडला शाळा गावात झालं या. काय माहिती मला व्यातात कळले मग चल 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 काय अवघड झाले चल 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 बघू काय पूजा तिथं बसलाय मी तू ये नाही इकडे आता कशाला आवाज देतोय हा? काय झालं आता एवढी लांब मी चालत आली तू तर मग नको म्हणली की यायला गाडीवर मी नको म्हणले मग काय आता तर मुसकडी तो वाटते ना तुला काय मग करते चल बस नाही बसणार मी आता बस ना येतो नाही आता बाबा तू आधी लावतोय असं नाही नाही बस बस आता बस. मी आता इथलं तिथलं चालत आली ये बस, मी. घरी सोड, आता चल. माझं जवळ घरी आता मी बस चालत ना घरी बस एवढं. जाऊ, मी माझ्या असं इथून काय नाही करायचं? लागत. बस ए, पुढे. हो. कानात आहे नेमकं खरं खरं फोन आलाय मी जातो. बरं बरं दादा यार कसं काय लागले काय कुठे पडला काय काय ना कसं काय पाहिलं रात्री होता की रात्री होतो काय मग मेलतो काय मी आणि मग नेमकं साऱ्या गावात झालंय काय झालं आमर पल्ला गटारीत म्हणून गटरीत मला चिव येऊन काय सांगतो. काय खोटं बोलतोय तुला तुझ्या प्रेमासाठी पडलो होतो तिथे ए माझ्या प्रेमाचा काय संबंध आहे ती नाही काय झालं काय नाही तुम्ही कसलं प्रेमाचं म्हणतोय अरे ती नवीन भाषा आली का हा मला आवडती तू हा तुला सांगितलं होतं ना मी ए तरी नाही ही काय म्हणतोय ऐक, जेवढ्याला कळून देतं हे आपला जवळ जिगरी मित्र तरी म्हणले ह्याने लोक असता का नाही का झाली आहे. आणि आपल्या आणि सिंग झाला येऊ तर आपल्या दोघाला ती कामच करून देते देव, देव. ती जाऊ दे मरू देव दे. काम करून ह्याचं नाही पण तुझी लव्ह स्टोरी पुढे आण चल काय आहे आता? गपला का तू जाऊ दे थांबा, ती जाऊ दे, मरू दे. ती गटरात पडलेलं कोण काय म्हणली साऱ्या गावात झाला बाबा गटारीत पाला अरे गटारीत हा, पाला की मला येऊन तुला म्हणलं कोण मला मामा आणि ती म्हणली बघा अशीच चल मामाकडे जाऊ चला बरं, चल. चला मामाला गाठू मामा कुठे गेला साड्या- काय मला तर माहिती मामा लवर चल काय बस गाडी गावात झाला राडा परत चमक निघाला का टाकताय ए चिपारस पुढे सर सगळी गाडी आहे. आम्हाला चालू करते मला कर जागा नाही ठेवली पुढे सर हा चल चल आता पार्टी पाहिजे गाड्या काय पार्टी पाहिजे आलोय मी इथं तुमच्या घरापाशी लयच बेकार झालं राव सगळंच पडलंय काय राहिलंच नाही तुम्ही काय करा आता ती सिमेंटाची गाडी बोललेली तिथे घेऊन येऊन बांधून काढा काय रुपये देऊ नका मला नुकसान बघून मला काय बरोबर वाटत ना गाडी हा चालते चालते अरे बापरे काय पावसात एवढा झाला काय म्हणाले घराला तर 4 दिवस पाऊस कंटिन्यू पाऊस पडत होता लईच लोकांची बेकार झाली बेकारी झाली आता तुम्ही लक्ष घाला आणि गोरगरीबाला जरा हे करा जरा थोडं सहकार्य करा गावची बाजू जरा आता गेलंच नाही गरिबांना रोडवर झोपायची वेळ आली पलीकडलं पडलंय नाही सगळंच पडलंय ही आता कसं आहे तुमच्याच निवडता हातात काम आहे आता ही काय पटकीने काहीतरी ह्याला लोकाला निधी- निधी प्रत्येकाला गोरगरिबाला प्रत्येकाला ओकेच करून द्यावं लागणार आता ही ही एवढं नंतर केस कर केवढी केस आहे राव ही म्हणजे घरी काय आमच्या काय आहे त्याचा नाही कोणी आम्हाला बायका बिका आहे नाही आपण तुम्ही आता काय घरी काय दावा तुम्ही कुठं हिकून राहणार घरी न झालो ना आपण हिकून राहण्यातून आलाय तुम्ही आता वहिले तिकून गाडी आलेली काय बोलतो लागा हा? एवढं चल की माझ्या डोक्याला आता लय आता ही लोकांची लय नुकसान झाली मला काय द्या नाही गावगाडा असला जास्त सरपंच राव नाही लागा लोकांची राहायची पंचायत आहे नाही नाही उपयोगीच नाही करा करा एवढं गोरगरिबाची काम खरं जाऊ लोकाला पदर पैशाने मागून देणार गोबरावांना पदर पैसे नाही हा तुम्ही पदर पैशाने जर बांधलंय 100% अशी ती क्लिअर करून देणार मी गावात काय करतो याचं काय पण होती तू काय तू टपसाला काय म्हणला आम्ही गटरीत पडलं म्हणून म्हणला का नाही तू सांग उतर की खाली तू अरे हे म्हणला बाबा म्हणलं मग मला म्हणतो की मी गावात मला तुला कोण म्हणलं कोण म्हणलं तुला म्हणलो की मी अरे मग तुला कोण मला पूजा म्हणली पूजा काय म्हणली पूजा पूजा म्हणली की आम्हाला गटरीत पडलाय माहित नाही तुम्हाला अरे पण तुम्ही खरं खोटं काय बघितलं आम्हाला माहिती नाही, आम्ही तुझे बघू दे ते पूजात लय झालं. चला आता चल परत आज म्हणू काय चल ए तुझा असं काय करत जाऊ नको चल निघ. चल, बस का काय? चल अरे काय उठू चाला का काय लागता तुम्ही अवघड आहे तू
ओ मामा का प्रॉब्लेम तुमच्याकडेच मी आता निघालो होतो राव घरी. का म्हणजे आता काय व्हायचं राहिले आता काय झालं तुमच्याकडून मला एवढी अपेक्षा नव्हती राव. तुम्ही असं करसाल म्हणून. काय केलं मी? रात्री 10 वाजता तुम्ही राव तुमच्या गल्लीत धिंगाणा केला. आई वडिलाला घराच्या बाहेर काढलं. का हो आई वडील किती गरीब आहेत. घरी भांडणं केली त्यांनी. भांडणं कोणी बायकोवर भांडणं केले ना. तुमच्या समोर भांडणं घालते का? नाही म्हणजे बायको सांगण्यावरून स्वतःच्या आई बापाला घराबाहेर काढलं. म्हणजे बायकोवर एवढा विश्वास आई वडिलावर विश्वास नाही. म्हातारा त्रास देते आम्हाला. तारा देते म्हातारपण असं आहे मामा की म्हातारपण त्या टायमाला बुद्धी माणसं भ्रष्ट झालेली असते. वय म्हातारपण म्हणजे चिडचिड स्वभाव होतो. आपण समजून घ्यायचं. आता आपण लहानपणी आपण सुद्धा स्वतः आई किरकिर करते हा आपण लक्ष द्यायचं नसतं. तुम्ही जर स्वतःच्या आई बापाला घराबाहेर काढलं तर राव जगात उद्या आपल्या पोरांना आपल्याला घराबाहेर काढलं. बरोबर आपल्या मुला तुमच्या मुलांना बघितलं ना स्वतःच्या आई बापाला तुम्ही बाहेर काढलेलं. तसं जर तुमच्या मुलांनी उद्या म्हातारपण तुम्हाला घराबाहेर काढलं तुम्हाला बोलायला जागा आहे. अहो आई वडील हेच परमेश्वर आहेत आपले. तुम्ही गावातल्या मंदिरात जाता पाया पडता. आई वडिलांची सेवा ही सगळ्यात मोठी सेवा. बरोबर आहे. आई वडील हे आपल्याला जन्मभर जाणार आहेत. बरोबर 10-5 वर्षात ते जाणार आहेत निघून. त्या जगात कोण नाही आपलं. आई वडील हेच आपलं असतं रस्त्यावर आपल्या चुका मानण्याचं. आपण सुद्धा भरपूर चुका आई बापाला आपण किती त्रास दिलेला आई वडिलांना. खोटं बोललो किती वेळा आई वडिलांना काय काय आपण त्रास दिला. मग आई वडिलांची चुका आपण आता सहन करून घेतलं पाहिजे. आपण समजून घेतलं पाहिजे. आई वडिलांचं म्हातारपण ही बालपण असतं. चुकलं माझी तुला करणार ते आपल्याला चूक कळती उशीर लक्षात देईल तुमचं. आता आई वडील तुमचं मला शाळेत जाऊन बसले जाऊन भेट देऊन आलो. त्यांना समजून सांगितलं आई वडिलांना की मामाला काय बोलणार मामाला मी भेटतो. आई वडील फार रडत होते राव तुमचे. अशी घटना जीवनात घडा नाही पाहिजे. आणि या पुढे बायकोचं कधी ऐकायला आपण स्वतः डोळ्यानं जर पाहिलं त्यावेळेस आपण काय बोलायचं म्हणजे किती घराबाहेर काढायचं नाही. समजून सांगायचं. कुठल्याच आई बापाला वाटत नाही की आपल्या मुलाचं संसाराचं वाटोळं व्हावं. आपल्या मुलाची बायको निघून जावं किंवा आपल्या आईवडिलांना सुद्धा वाईट वाटलं असेल ना. घराबाहेर काढलं त्यांच्या जीवाला किती वाईट वाटलं असेल. आईवडिलांनी जीवनभर आपल्यासाठी काबड कष्ट केलं. आपल्या शाळा शिकवली घरदार बांधलं आणि त्याच घरातून आपण आईवडिलांना घराबाहेर काढतो. लग्न झालं किती त्यांच्या जीवाला यातना झाला. हाय धर्माच्या तुम्ही काय जास्त मी जाऊन त्यांना समजून सांगितलं आणि यापुढे असं करणार नाही. पाया पडून माफी मागा. कारण आई वडील हे आपले परमेश्वर आहेत. आई वडिलांची सेवा करणं ह्या जगात तेवढी कमी होईल. आई वडिलांची सेवा केली तर कधीच कमी पडणार नाही. बायका काय बायकोचं पण ऐकायचं पण मान मर्यादेत ऐकायचं. पण खरी सेवा आई बापाची. आणि आई बापाला ह्या पुढं आई बापाने आपल्याला खवळलं किंवा बायकोला खवळलं तरी आपण कधी घराबाहेर ह्या गोष्टी एवढ्या घडून द्यायच्या नाही. गावात पहिलीच जात नाही की घराबाहेर काढणं. मला मुलांनी सांगितलं तुझ्या जोडदार मामाने आई बाबा मला खरं वाटलं नाही. मी स्वतः आई वडील त्यांना नाही काढलं. तीच म्हणा गेलं बाहेर म्हणा नाही हो तुम्ही सुद्धा बायकोची कडवडली बायकोला ते समजून सांगायचं असतं. तुम्ही सुद्धा म्हणला काय बायको म्हणते तर ऐकायचं. अहो आई वडिलां घरी नव्हतोच मी. घरी नव्हता मग आई वडील मानून घर सोडून गेले. बरं जे काय झालं गेलं विषय सोडून द्या. तुमची चूक असेल आई वडिलांची चूक असेल. यापुढं आई वडिलांची सेवा करा. आई वडील जास्त 10-5 वर्षाचे फक्त आपले सोबते त्या जगात दुसरं कोण नाही. त्यामुळं काय असेल तुम्ही सांगितलं तुम्हाला काय वाईट वाटलं का? मी सांगतोय का तुमचं बरोबर. तुम्ही माझ्या भावासारखा आहे त्यामुळे मी तुम्हाला एवढं समजून सांगतोय. तर आता आई वडील जाऊन आणा आणि बायकोला पण सांग तुझं आई वडील सुद्धा आई वडील आहेत तसं मला सुद्धा आई वडील आहेत. आई वडिलामुळेच मी आज एवढं सगळं करू शकलोय. घरदार बांधू शकलोय. जमीन बागायत करू शकलोय. आई वडिलांनी पाटलाचे तर भावाचा फोन येतो. भावा बरं बोला चालतंय. आणि आई वडिलांना घरी घेऊन जावं. चालतंय येऊ का? हो चालतंय. काय राडा उठवलाय तू गावात? काय सांगितलंय अमर बद्दल? काय सांगितलं? गटरीत पडला हे कोण सांगितलंय? बरोबर आहे. अमर दारू पितो अमर गटरीत पडतो. पूजा बघा येते अमर काय करतो. तो सांगितलं का कशाला काय सांगितलं म्हणजे दारू कोणी सांगितलं काय? गावात जीवनाचं वाटलं होईल असं काय सांगत जाऊ नको. गावातल्या माणसांना तो का सांगितलं की अमर गटरीत पडलाय म्हणून? कुणाला सांगितलंय? म्हणजे आम्ही येडे. मामाला मामाला पिट्टेला नको ते मामाला पेट्याला वेळ त्यांना ती मी आपण तो खाली पडला. तुला सांगतो आतला शहाणपणा करायला नाही बरं का. तुला सांगतो पूजा एक कसला शहाणपणा गेला काल तो पाण्यात नव्हता पडला. पाण्यात पडला म्हणून गटरीत पडला सांगायचं होतं. मी गटरीत नव्हतं सांगितलं. येडेत का सगळे सांगायला? ती पेटाने सांगितलं का?
तुझ्या नाही जरा डोकं नीट चालव. त्याचं काय येतं बा बरं म्हणजे सगळे त्याच्याकडे सांगतात. बघतेच आता बघते आणि आता. तुमच्याकडे पण बघते आता. ए दिवड्या इकडे दिवड्या. इकडे इकडे तुम्हाला गावातले कोण बी काय बी सांगलं ना येतात माझी इकडे. काय केस कशाला ओढली रे? केस मग तुला सांगतो पुन्हा शहाणपणातला करायचं नाही. इकडे काय झालं अरे हे बघ ना काय अरे हिने गावात सांगितलं की आमर गटरीत पडला म्हणून. पडला चिंकी त्यात काय एवढं तू जा जा मग तू जा खप तिकडे. कोण पडलं आणि कशाला कोणाला काय बी सांगते का अरे गटरीत नाही बाबा ही काल पाण्यात पडलेलं तिकडं हिंड टपसोळ्या. 10 रुपयाला काय 10 रुपयाला पेलता 10 रुपयाला लागतील तू अरे लागला सांगायला ही बिनलाच्या बोकात बे. येड तू जा चल आपली जा, अरे तिकडे श्यामा माहिती माहिती. का काल ही आणि टपसोळ्या तिकडे पाण्याकडे आलती घरी पाणी नाही का तुम्हाला कोणत्या पाण्याकडे आपण तिकडे वड्यावाड्याने पेत फिरता अरे वडे वडे नाही ए, तू ग बस थांब. वडे वडे नाही टपसड्याचा गॅस संपला होता त्याच्यामुळे आम्ही तिकडे झक मारली होती. सरपणाने गेलो सरपण आलती म्हणून. सरपणा आली पण ती काय पोरतोल तसली वाटली दारू पिणारे काय बी म्हणती. अरे तूच म्हणला की आता चला ही पुरी चक्रम त्या काव्याच्या नादाने तुम्ही नका हिच्या नादी लागू उगाच सकाळ सकाळ नका जा तू शेण काढ जा घरी. खायला आली सकाळ सकाळ बी आमच्या घरी. तू पण जा बाबा. परत असं काय पण पूजा तुझं काय चुकलं नसन तू आधी बघितलं ती सांगितलं असं पोरगी जागा होय जरा पोरगी तू काय बी सांगतो तू ग? साड्या भरायच्या येऊ दे मग गाडीवर तिथपर्यंत तुझा हा अरे लक्षात तुझ्या त्याच्यामुळे सांगणार नाही. याला सांगायचंच नाही नाहीतरी टपसर दिसला होता का पळे जा तिकडे कुठे आहे ती टपसडीतला होत आहे का? पूजा काय बघू अण्णा तुमचं लयच मला काय 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 भेटायला लागले. मी काय केलं तो आणि गटारीत पडलं ना का त्या दिवशी. अहो गटारीत नाही पडलो अहो ती पाण्यात पडलो होतो. आला का सगळ्या गावात झालं आणि पाण्यात पडलं होतं म्हणतो वयला गावा मारतो. अहो ती पूजा माहित नाही इडी. तुम्ही असं काहीतरी कुठं करता मध्येच तुला मारलंय सचिन भाऊनी. अहो मारले पण आम्ही गावात नाही माहिती. तुम्ही करता बोपाटा गावात लगेच. अरे बोबाट सगळ्या गावात बोबाट आहे आणि तुम्ही लय धिंगाणं घालताय ते पाण्यात बी काय पुरी बघून उड्या टाकताय पुरीला काढा म्हणताय बाहेर. हे असले नाटकं करत जाऊ नका. तुम्हाला कोणी सांगितलं असतं तेव्हा? अरे सगळं गावात चालली चर्चा तुमच्या पोरं बिघडली म्हणून. अहो ती टपसड्याचा गॅस संपला होता सरपणाने गेलतो आम्ही. म्हणजे काय तर निमित्त काढून जाताना मला खोटं बोलतो होय. तुम्ही आमचं वाटलं करताय का? नका ते टपसाळे सुद्धा कुठं पावडर लावतोय कुठं काय भांग पाडतंय म्हणजे राहणी मन बदलले कस काय का बदललं. हो म्हणजे आम्ही ती बिचार आणत आहे म्हणून त्याला हे करताय का? अरे टपसाळ्या बिघडलाय तू लगा खाली मान घालून चालणारा माणूस आणि आता तू सुद्धा तर काय जरा तुझ्यात बदल वाटा लागला माझ्या जरा. आणि होय तो बाबू अण्णा चांगली कपडे घातली तर म्हणतात फुगीर करतो आणि गाण कपडे घातली तर म्हणतात दलिंद्र येऊन राहतो. आणि टपसाळ्याला पवा येत ना का? बाबू अण्णा जाऊन द्या राव तुम्ही बारक्या पोराने आमचं लक्ष ठेवता एवढं असतं व्हय. अरे बाबा करा कोडी पण इतका हाती करणार गावात तुमची चर्चा लागा तुझ्या गरीबाची पोरं आपण. हाय गरीबाची राव पण एवढं बी लक्ष द्यायचं म्हणा तुम्ही कसं? तुझ्या विश्वास आहे रे हा, माझा. विश्वास. पण ती टपसाळ्या जरा थोडं अहो तुम्ही राव काय एवढं राव असं करता? परत आमच्याकडे येऊ नका परत आम्ही काय मदत करू शकायला नाही. नाही नाही हाय राव तुम्ही विश्वास आहे का नाही आमच्यावर? नाही माझा तुझ्यावर विश्वास आहे रे. चालतो टपसाळ्याकडे लक्ष ठेवू. हा लक्ष देतो जाऊन दे. कसं आहे ती बिगार लागणार काहीतरी खोड करी. नाही नाही करू राव जाऊन द्या असू द्या. हा परत वगैरे नाही काहीतरी कुठं. अगं भरती तुला माहितीये काय झालं? काय झालं ग? अगं अमरजीन माझी भांडणं झाली अजून. होय का कशावरून झाली भांडणं अजून? अगं बघ मी दुकानात गेलती आणि मला म्हणलं घरी सोडतो म्हणजे मी म्हणलं ग त्याला चाललंय म्हणलं तर सोड म्हणलं मला घरी. घरी सोडतो म्हणलं मला बस गाडीवर गाडीवर बसायला लागले गेले निघून. मग मी पण म्हणलं बघा तुम्हाला सोडून गेलं मी कशी वाट लावते. काय केलं मग तू? मी पण गावात येऊन सगळ्यांना सांगितलं नदीत नव्हता पडला ती सांगितलं गटरीत पडलाय मग. आणि काय पण सांगत असती सारखं मग त्यांनी कशाला हे करायचं कुणीतरी सांगितलं का त्यांना की पूजा म्हणली सांगितलंय म्हणून ती घरी येऊन मला भांडायला सगळी आणि माझी केसन बिसून ओढून गेलाय ती. भारती काय किती नाव घे असं जळक तयार झालंय बा. चालला असं कुठं तरी काय चाललंय बरोबर आपण
काय गोपुराव नव्हतं ते पोरं कुठे फिरता तुम्ही तुम्हाला नाही बाबा मी तसं काय कुठं काय केलं तुम्हाला काय मार खायचा आहे काय म्हणून माझ्या बाबऱ्याला काय काम आहे काय बरं इकडं आला रा आम्ही तिकडे येईन तिकडे बरं येतोय तू नाही बाई आम्ही काय तुझ्या मागे फिरतोय वय तेव्हा त्यामुळे तर तिकडे गेलं की लगेच तुमच्या मागे आम्हाला काय करायचंय आलाय अगं आम्हाला काय काम धंदा नाही हा त्यामुळे तर आलाय वाटतं अगं ही मका बघायला आलतो आम्ही. होय येतो नाही राम तिकडे दे चल घे. माझ्या कशाला तर तू लोकांच्या घरात करतो चल सांगतो मी चला अगं बारकी तुला माहिती का पोरगाले खतरनाक आहे हो, हो, माहिती की. आमचं कुठलं बी काम करून देत नाही मला तर मी असं घ्यायला लागलो पुढे तर तू काम करायला नाही बारकी मला लावतोय कधी तुम्ही या तुम्ही या आम्ही कधी घेतो आम्हाला सेवा करायची वास पण लय मारायची अगं पूजा तू का भांडण करते त्या अमर बरोबर सारखे अगं त्याने बघ कसं केलं त्या दिवशी मला काय केलं त्या दिवशी नव्हते भांडण केली माझ्या बरोबर अरे जाऊ दे नको भांडत जाऊ ती लहानपणीपासूनच मित्र आहे तुझा आणि त्यांच्या बरोबर मी लहानपणापासून राहिले म्हणून मला माहिती आहे कशी ती पोरं पण तरी सुद्धा कशाला भांडण करत असते मला करमतच नाही त्याच्याबरोबर भांडण केल्याशिवाय का करमत नाही मला दिवसच चांगला जात नाही त्याच्याबरोबर भांडल्याशिवाय दिवस चांगला जात नाही म्हणजे तुला आवडतो का काय अमर ए मला आवडून काय फायदा आहे त्याला आवडायला पाहिजे ना अगं म्हणजे तुला आवडतो ना अमर ए गप्पा तू तसलं काही बोलू नको अगं बघा तूच म्हणती तसं त्याला आवडायला पाहिजे म्हणून त्याला आवडायला पाहिजे ना मी म्हणजे तुला अमर आवडतो त्याला ती कावळी आवडती माहितीये का तुला जाऊ दे चल आपण अमरच्या घरी जाऊन येऊ चल असेल ती घरी असेल थोडीशी मज्जा पण करूया हे अमर तुला आमच्या तात्यांनी बोलवलंय डिश नीट करायला अगं ती तात्या गाव रुपड्या देत नाही कशाला तात्याने पिते ते म्हणजे तू म्हणतात ना तात्या नाही मला नाही जमत ती पहिले पैसे आण आणि मग बोल आपल्याला जमत नाही अरे देतो म्हणतात तात्या तात्याला शेण आहे तात्याला तुला तात्या लावून दिसा मी बोलतो तात्याला ते कोण रुपयानं पिपयानं द्यायना उठलं गेलं की डोकं आहे त्याला नीट करायचं काय करायचं चांगलं म्हणू दे काय गाव शेण आहे का आला आई बा 7:30 हाय किंवा किती बसलाय आले दिवाळी खायला होय अगं पूजा बस की. काय करता तुम्ही कुठं काय बस अरे काय नाही येड लागले अमर ते तुला तर उशीरच कळ गेलं यायला लागलेलं ते लहानपणामध्ये यायला लागले आता लागले होतं बरं असं दे दिवाळी कुठं राहिली दिवाळी करमाळ्याच्या पुढे आली होय आणि तुमची आमची आता येऊन पण चालली होय आता सांगा इकडे कशाला लावता काढी लावा लोकांच्या घरी मला अमरच्या घरी जावं लाडू खायला बघितलं माझ्या तिची दिवाळी किल्ल्या म्हणून गेले खेचाय आली मला काय मला वाटलं गेली असं दिवाळी म्हणून म्हणलं जावा लाडू खायला शिवाजी माहिती तुम्ही नाही केली दिवाळी नाही जरा ते पैसे नव्हते त्यामुळे काय तिचे एवढं कर काय दिवाळीच केली म्हणलेलं का नाही भारती ह्यांच्यात नाही दिवाळी करत बरं जाऊ दे आमच्या घरी ये फराळाला आता नको टपसळ्याला घेतो दोघ त्याला कशाला ढमकोळा रे ए मग तू आता डोंकाळ म्हणली काय आम्ही दोघ जण येतात ए नकोय मला नको हिजे भर मी टपसळ्यान मी येईन तू मला टपसळ ए डोंकावळ्या इकडे तू नाव सांगतो काय लोकांना नाव ठेवता वर मी कुठे नाव ठेवतोय ना आणि मग काय अरे काय मारतो फिरतो काय मला आणि मग काय तू हे करतो बस की लोकांना नाव ठेवता निराकार करता वर एक तर हाले ते हाले मग तुम्हाला काय पाय मोडतो काय काय करा तुझ्या पायांत जरा नीट माणसं हे कर पूजा कशाला काय म्हणतात मला मी नाही नाव ठेवली मग हे म्हणतो का ही म्हणत होता मी नाही म्हणलो ही म्हणती त्या भारती म्हणली की जेव्हा या मी म्हणून टपसळ घेऊन होती मग कवा जायचं जेवायला संध्याकाळी लागला माराय खायला लगेच माझं मग मला भूक लागली की भूक लागली ती काय म्हणते ते ऐकून घे काय तिला जेवायला जायचं तुम्ही दोघं जावा तुम्ही काय करा खायासाठी कुठं मला लागल्या तुम्ही दोघं आहे तुम्ही गावाला हिंडत जावा पत्र घेऊन जाऊ आपण अरे तुझी किती केलं लोकांच्या घरावर जाऊ करतोय तुझं काय झालं अरे माझी जी आजारी असल्यामुळे नाही केली मी दिवाळी खाली तुम्ही यांच्या दिवाळीवर हा खाली गेलो खाली मग खातोय आम्ही ए तू ग बस अरे मी काय म्हणतो ते आहे भारती आपल्याला जेवायला बोलवती तर मी म्हणलं की आम्ही टपसळ आम्ही येतो तर ती म्हणजे डोमकावला कसं आणतो बाबूजा म्हणते तसं नाही काय लोकांना भारती म्हणली का नाही ती म्हणलं का नाही ह्याला घेऊन येते भारती म्हणली का नाही ती नाही तुम्ही जावा निघा तुम्ही निघा येतो आम्ही जेव्हा येऊ ना तुम्ही जावा बरं तसं या संध्याकाळी मी पण
कशाला बोलले तुझ्या पुढे दोन कवळे म्हणते त्याच ऐकतोय कशा तू बोललास काय माहिती मी बोललो होतोय तो मग तुझ्यापासून काही मग पार्टीमुळे मी गोड बोललो तिला मूर्ख आहे बोल काय तोंड्या तुझ्यामुळे मी पळतोय ती पळतोय तू मला ती करतोय अरे पळतोय मस्त पण काय तुला काय कळत नाही लागत ना चल काय करायचं त्या दिवड्याकडे बघू दिवड्या कुठे गेला काय सगळ्या हाताने मला दार लावा लागेल हो तुम्हाला म्हणतोय मी खाली काय बघताय हा बोल ना तुला काय पाहिजे ते मला नाही काय पाहिजे असली कशाला बसू सकाळ सकाळ उद्भेट लावायच्या आधी अहो तुला काय पाहिजे बोल ना फुकट्या त्याला काय करायचं तुला हा काय लावडं बिवडं केलं का नाही घरी घे तुला काय घ्यायचंय ते पैसे आणलेत का पैसे नाही सुट नाही सरे लागा फुकटा लागा उदबत्ती लावायचे ते कशाला आला लागा बोल गोड बोलून आम्हाला 10-5 रुपये टाकतो काय लागा ही लागा पळून पळून चाललोय वय सणा सुद्धा कशाला सकाळ सकाळ आलाय ही लागा कुठं गावात राहतो हा काय खायचं तुला कोणती ही पैसे हो माने जास्ती फुकटची काय सांभाळायचं पैसे दिले गेले फटक्यात पाडेल माने राव हे सगळं गाव पडवलंय राव तुमच्याकडे आले का त्यांना पैसे दिले मी याचे कपडे काढून घे हे कपडे काढून घे आता माझा नीट माने अरे काय तुला बारक्या पोरांचं मी हे व्हाय ना नाही ती ओळखीची माझ्या ओळखीची का नाही ओळखीच्या तुझ्या नाही ना हा ओळखीची ती माझ्या लाज वाटते का अन्न पिन्न टाकतं कशाला आटे त्याने उभा करतो माने ह्याला ते हाकलून राव तुम्हाला काय कळतच नाही निवड अजिबात जितले रोख पैसे द्या अगोदर पैसे दे पुरून दिलं ना सारा सुद्धा अगरबत्ती लावायचे ते कशाला आला पैसे दे दे लवकर पैसे कशाला खातो तुला लाज नावाची गोष्ट काय करे बारक्या पुरीचं खातोय ती खातोय का तू जा बाबा आम्हाला घेऊन काहीतरी आता पैसे हातलं पुन्हा लोकांना किती आलं माने तुमचं 50 रुपये एवढं आता मला टाकलं बघितलं टपसा असले तुला लागते मैत्री मैत्री पण द्यायला नको यायला का उधार काय देऊ नका त्याला पुन्हा त्याला देऊ नका नाही तरी जाऊ का तुमचं आम्हाला काय घे नाही चल तुम्ही जरा चांगले नाद लागा बघा की सकाळ सकाळ लागले बरोबर लावा आम्ही चांगले नाही असं काही निघालं ह्याला काय डिशनीट करायला ती वय एवढं 2 नट नुसते आवडते डिशनीट करायला ती म्हणते पाय तू अगं मला दिवाळीची कामं करू दे की अगं काय 8 दिवस तो टीव्ही बघितली ना मग काय ही होती इथं एक तर लॉकडाऊन मध्ये माणसाला काय सुचना दिवसभर काहीतरी टाइमपास म्हणून तरी होतंय की तेवढं तुला एवढं काय अभ्यास करत बस ना अरे करते की मला अभ्यास काय तुझं दिवसभर अभ्यास तुला कोणी सांगितलं काय येत नाही मी येतो माझ्या 5 रुपयाला कशाला घोडं लावतो तिथं तिथं काय तेवढी येतं तेवढी येते की येतो जावाला त्याला खरंच नाही मोठा झाला काय तू 5 रुपयाला तुला अक्कल आहे किरकिर करणं काय बावळाट कुठलं कोणाला काय सांगायचं तुम्ही काय करता थोडं हितलं ऐकता थोडं परत सरपंचाला जाऊन सांगता मोठे बांधणं होऊन बसतात सरपंच माणूस आहे मी सरपंचाचा माणूस आहे मग आमच्या बैठकीत कशाला बसता तिकडे सरपंचा पैसे बसत जाऊ सरपंच म्हणजे काय सरपंच हो, आम्ही पोरं काय पण गप्पा हाणतो तुम्ही इथनं जाऊन ऐक सांगते सरपंचाला काय केलं सरपंच आधार आहे मला सरपंचाचं घरी थांबा ना आमचे पैसे कशाला येतात बसायला हो बघ बसून सांगा काय झालं ती काय झालं काय मामा सगळ्या आपल्या गोष्टी इथल्या आपण बोलल्या सरपंच मी काय सांगतोय राव सिग्रेस कोण नाही तुम्हाला सांगतो शिंगरे जाऊन लोकांच्या बापासाठी नका मिशा काढू तुम्ही काय ती मोठी माणसं तुम्हाला कधी दणका देऊन ठेवता त्याचा आधार आहे मला सरपंच मग आधार मार खाल्ला का त्या दिवशी अरे वेळ आल्यावर असली मोठी माणसं बाजूला निघतात गरीबाला दानाला घालवतात नाव काढू कोणतरी ऐकत नाही कुठं न व्हायचं मरू दे तिकडे जाऊ दुसरा विषय काढा एक तर दिवस आपलं खराब आणि त्यातनं असं म्हणलं काय करता कोणी आमचं ऐकलं सांगायचं काम आहे आम्हाला काय करायचे अंगलूट आलं तुमच्या येईल हात मोडून त्याच्या गळ्यात पडून
तू काय करतोय आम्हाला बसून? काय ना डिस्नीट करायचं आरती मुनी माहित नाही का कालच्या तर हा फिर घालते डिस्नीट करायची डिस्नीट करायची ती पोरगी होय लय कडाकडा करते ती खायला लय करत आहे बरं का. यायचं काय डिस्नीट करायचं येतं का मामा नाही, मी राहणार जाऊन द्यायचंय का आणि जाऊ दे कुणाला काय म्हणणार नाही, का चला बघू राम नका काय सांगा जाऊ कोणाला तुम्हाला कुठं जायचंय ती मरणाची कामं राहिल्यात सगळी अरे मग कोण कराय तुला अय, शान्या, कुठं फिरतोय का फिराय नको का असं फिरायला चांगला वेळ आहे तुला आणि घरी यायला म्हणल्यावर नको वाटतं काय मला काय कामाला ठेवलंय का सालान ठेवलंय तो 5-6 चक्र मारले की तू पाय दुखायला लागलं की माझं कुठे एकदा मला काल भेटली नाही तू ना ही करते होय 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 असली का पैसे आणले का पहिलं 500 राहिलेलं सारखं काय पैसे करतो राव चल उद्या तुला आम्हानीची अवलत करून टाकते पोकळ गप्पानं घाणच जाऊ असं मोठा गप्पा आणून याचं यायचं पत्ते नाही कुठे यायला पैसे देत बसायचं. आता या गाडीत पेट्रोल सुद्धा पैसे नाही ऐका की तिचा बाप रोज जातोय कामाला आणि ही लागली अंबानी करायला मला आहेत का 500 रुपये आहेत का? अशी दम देते आहेत तू ये तरी आधी मग देते तुला रोज पहिले उधार देऊन टाक त्याच्या अगोदर आणि परत दम देऊन बोल आता मी आलोय तर मला सगळं पैसे द्यावं लागतं आता 250 आणि 500 750 रुपये मला द्यावं लागतात नाहीतर मी आहे ना डिशेस उपटून टाकेन पुन्हा तुझं यायचं पत्ते ना आधी आधी चला करू हिने नाही पैसे दिला ना डिशेस उपटून घेऊन घेऊ पत्ता नीट करायला पाहिजे बाबा करणार पूर्ण इकडे जा. पत्र चित्र पडा नाही पडत जा, चल. 200 रुपयाचं काम मोडा लोकांच्या घरात जाळ करावं लागतो बैतरी पत्र ही मोडायला आता काय जागे काय तोंड बघती माझं आली घरी आली घरी आली आली ए, गेली होय आली आली का गेली काय करते काय नेमकं तू ये वर तू ये करा ते कर मला येत असतं तर मी चढले असते हा काय टिंगड्या करते काय गेली मध्ये आता गेली आता आली का आली गेली हो ती बरोबर तुम्ही नीट बघा ती पोरगी चेष्टा करत आली आला का आरती लागा बरोबर आला का ही पत्रा कवा घालून त्याला पत्रा आहे भांगार मधला आणला काय गेली आली का आली का हा चला मग येत तुम्ही प्रोग्राम येतो खाली बघा ए झाली का बघा हा ये उतर खाली आली बरं का रेंज आता हा आता परत म्हणणं का तू रेंज नीट दिल ना हो कुठं मुनी पैशाने गेली काय आत गेली वाटतंय रे ए मुनी काय चहा करते काय चहा करणार होते बर का पण आमच्यातली साखर संपली आला आमर कुठं नीट करा गेलं कुणाला साखर संपते कुणाला दूध संपतं संपली आहे साखर हा बरं जाऊन ती मरू ती आपलं रोजचं चलन ती पैसे घेऊन जा कसले पैसे अरे गेल्या बारीचं 500 ना आता 250 750 रुपये देऊन टाक नाही मी नाही देणार पहिलं बघू अण्णा हे जाण चेष्टा करू नको माझा बघून अरे खरं मी नाही देणार कडे पैसे पिचार होणे पैसे दे बर का डिशेस उपटून टाकील माझ्या सकाळ तू काय नाद लागू नको माझ्या मी तर एक तर मला रुपया कुणा दिला सकाळ धरणं मला म्हाताऱ्याच्या गोळ्या आणायच्या गपला का काय रे तुम्हाला एवढं बोलत जाणं कळलं का तुझे सगळं धंदा माहित मला रात्री काय करतो तुम्ही काय करतो सांग काय करतो ती तू दिवसभर लोकांचे डिश नेट करत फिरतो आणि तुझ्या मित्रांना सांगतो काय खराब करायला म्हणजे तुझी डिश काय इथं खाली काय रात्री खराब करते आणि पुन्हा नेट करायला हो बघू चल म्हणजे होय नाही बोलायच काय लय बोलायचं नाही माझ्या नाद लावू नको चला आपण काय पोरे भेटू नका आम्हाला म्हणे नाव आहे काय माझ्या नादाला लागायचं नाही चला आपण काय नाही घरची भाकरी हा, बघू चलो कुठं ना काय अयो बघा माझ्या पप्पांनी मला 100 रुपये दिले चला आपण खायला नको आपण कोणाची तरी गंमत करूया कोणाची गंमत करायची तुम्ही शांत बसा मी बराबर करते तुम्ही गप बसा तुम्ही काय बडबड करू नका मी बराबर माझा दोरा बांधते टपसाळ्या आला टपसाळ्या शंभर कोणाचं पडलं कडे ए टापसा इथं काय करतोय बायला सारखा का बसला इथं अरे माझा पाय दुखतोय तुझा बघू काय झालंय अरे तू जा बाबा दुखून काढू काय रे तुझा एक तर दुखतं इथं तुझं काय मध्ये
गावाचा दार करून देतो नाही पाईपलाईन काय दाव राहिलंय गावाचं ही बी न्याचाल चोरून राहू दे एवढं तरी. अरे म्हणलं जिजीला पाणी नाही म्हणलं पाईपलाईन जर करून दिली तर बरोबर गावात. इथं काय मासे खेकडं बघा काय गावत्यात का? तेवढंच राहिले मास्क खेकडे बघायचे. काय उड्या हाणा आलता नाही उड्या हाणाय काय कुठलं उड्या पाणी बघायला तू. बरं मी काय म्हणतोय सचिन भाऊचं आहे वारली आल्या वाटतं त्यांची गाडी घेऊन आला. मला मत होतं पप्प्यामध्ये आल्यावर सचिन जाऊ त्यांची गाडी घेऊन जरा भेटून येऊ. कुठे बघायचं? फोन कर बरं फोन कर. फोनला मग बॅग संपला. हॅलो. हा बोल की अमर. हा हाय वाड्यासमोर बसलोय. बर या हाय या ठेवू का? कधी आला सचिन? 2 दिवस झालं. दवाखान्यात किती दिवस होते? 15 दिवस होते. मी काय झालं बरं नेमकं? काय नाही वय झालं त्यांचं 95 वय होतं. त्याला मी म्हणलं होतं आपण जाऊ भेटायला तर काय ते नाही. हा होतं लॉकडाऊन मग कसं यावं. माती ही सगळी तिकडे भावाकडे झाली का? मोठ्या भावाकडे हो सगळं तिकडे झालं. त्यांनीच केलं ना सगळं. काय आता बघा तुमचं जेवढं हातात होतं तेवढं तुम्ही केलं पण आता काय शेवटी नशिबाच्या पुढे जाता येते. बरोबर. आता काय घरी काय नसलं तर आणून देतो सांगा काय नसलं तर मग. काय नाही काय लागलं अडलं घरची सगळी तिकडे आहेत ना अजून आले नाहीत. तिकडच आहेत सगळी मुलं बिलं सगळी तिकडच आहेत. बघा तुम्ही बी लय नाराज होऊ नका लय दुःखी राहू नका. शेवटी बघा सगळी जायलाच आल्यात. साहेब आपला बी नंबर कधी तर लागणारच आहे कारण उगवलेला दिवस मावळणारच आहे. बघा तुम्ही बी वेळेवर जेवण हे करा नाहीतर आई वारली म्हणून तुम्ही बसायचं असंच आणि लेकरांची बी काळजी घ्या. तुम्ही काय माहिती का केलं तेवढं सगळ्यांनी प्रयत्न केले. तुमचं भाऊ बी चांगले तुम्ही बी चांगले तुमचं सांभाळणी बी चांगली सगळ्या गावाला माहिती आहे. पण आता काही गोष्टीला इलाज नसतो. सकाळी झाला का तुम्ही? नाही 2 दिवस परवा दिवशी आलो मी. हो घरी पण कोण नाही निवांत बसलो होतो. चालतंय मग घ्या काळजी घ्या आणि लय तुम्ही बी नका असं धीर सोडून देऊ. आम्ही हाय सगळी गावातली माणसं आहेत. कायला तिकडे जायचं जरी असलं तर मग सांगा. येऊ का मग मला दोघे टपसाकडे. पूजा काय कुठं चालली ग? कुठं नाही इकडे चालली. तू कुठं चालली? मी पण इकडे चालले. चला पण चिंचा घेऊन ये. चिंचाला हा चल चल चिंचा तरी आण. चल चांगलं तोपर्यंत जाऊन चिंचा घेऊन ये. हाताला घेऊन येत ग पूजा चिंचा. मला तर काहीच हाताला येत नाही. काय करायचं? काठी पण नाही अगं इथं. काटे तर सगळे काट्याचीच येत आम्ही. इथून तोपर्यंत हाताला येते का? नाही अगं काय करायचं वाटत. वाटत तर पालाच येतोय. पूजा काय करता इथं? चिंच काढतोय. सकाळ सकाळ घरचं काम सोडून. अरे काम करून आले. चिंच लय खाऊ वाटलेल्या. दे ना ते चिंच काढून दे ना. आता ह्या स्लॅबाटचं काय खायचं तर? दे ना काढून. अगं ह्या चिचकनारात आमचा आता गोरण पडून मारला तुम्ही चिचायला खायला सकाळ सकाळ. ते काय का असं ना पण ती दी काढून. कुठली काढायचं? तुक तुक ती दी काढून. मला ती काढून दे. मला नेमकी दोघीची एक सांगा पण. मला वेगळी वेगळी पाहिजे. आता कुठली काढू बाबा? तुक तुक ती आणि मला ती काढून दे. ठीक आहे. तुला काढायचं. अगं ही नाही येत हाताला. अरे उडी मारून करू. तिथली दे ना काढून. उडी मारून काढ. नाही अगं हाताला तुझं काय आहे इथं राव. अरे दिला का ती काढून? कुठली देऊ आता? अरे ती दे ना काढून तिथली. तिला एक आणि मला एक. अगं नाही येत. दिसतं असं तर उभं राहा ना. कसं असं उभं राहू आता? हाय का येत नाही हाताला माझ्या पण. ती तुक तुक होती. इथं आला दुधात माशी कालवायला. काय केलं? कसली माशी रे बाबा? कुठली माशी तेव्हा काय नाही तुम्हाला काय? मला नाही. बरं जाऊ दे. थँक्यू अमर. मदत लागली तर आम्ही दोघं जण आहे बरं का? कशी मदत?
अरे नको आपलं मदत काय ना तुम्ही जाऊ काय जाऊ आमचं काय रोजचं चालतंय ए नासकिया काय झालं अरे काय माझी आता कुठतरी गाडी रुळावं लागली तो लागला तू हे करायला त्याला गव्हाण पावर आयो मग काय काय मूर्ख काय आता तुझं अरे तू वाच तू ये गावात फक्त तू गावात ये काय यायला लागला तुला धावतो गावात तू ये फक्त आता तुझ्या तर आयला तुझ्या आता तू फक्त गावात ये तुला धावतो कसं काय ती तुझ्या आईला हे जसं आता दुःख धावतो पुन्हा काय तुझी तर बसलाय वय तू चल तू तिथे आंब्याचं बांबू लाकडं ती सगळं गोळा करायचं तू चल पहिलं तू चल अरे तू बुका गुलाल ती राखेल ती सगळं घेऊन चल तू पहिलं तू चल मला लय राग आला तुझ्या वाशा सांगू थांब नाही काय ना मी थांबतच नसतो आता तुझ्या खुनच करणार म्हणजे करणार कुणाचा आंब्याचा करायचा आंब्याचा करणार मी तू चल तू पहिल्या गाडी चल तुला सांगतो मी हो लय डोकं हल्लंय माझं तर यारला का नाही मला तू शब्द सांगू तरी माझा केसरी गाला कापलाय आज तुला हसा येतोय माझं तू चल तू पहिल्या गाडी चल तू चल तू सांगते एका भाषेत जिजीला तुझं नाही तुला ते कर म्हणून तू चल बडवत बसली काय झालं तिकडे तुझा वंश बुडला की फार असं काय बोल नको रे बाबा अगं ते टपसळ दगड तोंडायतून त्या आंब्याच्या मागे पळतय आमचा टपसाचा मुद्दा बसू आता त्याच्यात जाते म्हातारे तू नका जाऊ कुठं बाया काय इडबिडी झाली काय तू मग मला नाकाल तसं केल्या काय करू मग अगं थांब जरा तुला नाही माहिती मी काय सांगतो ऐक अरे मला 10-5 दे मी करू त्याला शांत नाही बा माझ्या पैसे उठत ना नाचके मग तू कर गोळा आता ती बुका हळद नारळ काय काय लागते ते बांबू काय बांबू फिबू कर गोळा तुझं मग जाते ते आंब्यात राहत नाही असं बोल नको त्याला मुर्दा बसू दे अगे जिजे मी सांगतो तस कर नाही बाबा आयला नका म्हातारे ऐकाय तयार नाही आग ते घेऊन जीव फिव त्या आंब्याचा काय घेता जीव त्याला मुर्दा गाडी त्याचा जाऊ का मग मी जा तुला शियाना पडला जा म्हातारीला नीट चांगलं सांगायला म्हातारे आमचं टाकावं खाली जा उठ ते 5-50 रुपये असले ना बा माझे पैसे नाही जा उठ नको केळ तरी मग मी खा नेहमी लाकडं मस्त येईल तरी पैसे सुटत नाही म्हातारीला किती वेळ मी अगं एक माणूस पैसे मागायला आला ती मला हुडकतोय तुम्ही काय करता इथे काय नाही आम्ही इकडे चाललो जाऊ जाऊ तुम्ही जाऊ मला कुणाला नाही तिकडून दिसता का राम रे मी नाही बघितलं त्याला अरे तू जा तू काय कर माहिती का दाखला तयार तू दाखला मृत्यूचा कशामुळे अरे त्याला खुलच करणार काय झालं अरे तुला काय सांगू आता काय झालंय ती जाऊ पहिला दाखला घेऊन तू मृत्यूचा कुणाचा तू जा तू आज मातीच आहे त्याची तू जा मी लय रागा तुला माहिती काय रे हराम खोरा रोज आमच्या चप्पल चोरतो काय दरवाजा दादा नाही लागा मी चपले चोरत रोज माझी चप्पल जाती रोज एक नवी घेऊन येतोय मी पाय पडू का कान फाडीत तू कान फाडीत अरे माझ्या मरणाने मरायला लागलो मी तू काय करतो तुला कोण मारायला लागले आता माझ्या मागे लागलाय बाबा मी चपल्या आता पण किती चोरल्या अरे नाही चपला चोरले ना कपडे काढ माझ्यावर कपडे काढून काय सगळ्या माझी चपल्या गेल्या पैसे माझ्या मरणाने मरायला लागलोय तू मर नाही ते काय कपडे काढून दे माझी चप्पल सोड इथं आता माझी चप्पल आहे माझी 5 चप्पला माझ्या गेल्यात घरासमोरून अरे पण मी कसं तुझी चोर येतो तेव्हा तुझ्या हातात माझी चप्पल आहे आयला मी माझी चिचिनला कामाला जाऊन पैसे आणले चपल्या चोरा मी चांगली सोड पुढे मला आयला ह्या टपसळ्यात काय कळणार माझी काय चूक नसताना ती असं करते काय करावं काय कळणार
अरे असं का तुला दम लागलाय? अरे काय? अरे टपसाळा का हुडकतोय तुला? अरे तू खाली बस, तुला सांगतो. अरे आम्ही लगा चोर पोलीस खेळतो सकाळ धरणं का. नाही बाबा, ते लाकूड घेऊन महाग लागलाय, म्हणला मृत्यूपत्र देईन, असं कर तसं कर म्हणला तुला. तर हा, चेष्टा तर करत नाही ना? चेष्टा नाही करत मी, काय मी नाही तुझं चेष्टा करायला. मला तरी कुठं सवड आहे तुझ्या बहिणीवर लग्न कराय? मला मस्त 50 पुरी महाग लागली. मला असले तरी मी देणार नाही तुला बहीण. तुला सारख्याला कोण देते रे? का आम्ही काय रस्त्यावर पडलेलो आहे का तू सारख्याला कोण देईन म्हणून? मग टपसाळा का महाग लागलाय तुमच्या? अरे असं ना आमच्या दोस्ताच काय, तू काय काढी लावतो का आमच्या मध्ये? आम्ही कशाला काढी लावू? ते म्हणतोय तू मोठं लाकूड घेऊन आलाय तुझ्याकडे तुला मारायला, तिथं मला भेटला होता. खरं म्हणलाय का? खरं म्हणलेलं आहे, माझी देखत म्हणलाय ना? हा. बरं जाऊन दे, मी जातो मग. तू काय कुठे आहे तू दिवसभर? टपसाळ तुला कुठे ओळखताय सकाळपासून? हाय चक्रम पुरीला दिला मी चिंचाचं वर, तर ती लागलं महागच माझ्या. काय? अरे ती पुरी होत्या, पूजा आणि भारती होत्या, आणि तिचा काढा डबरी असं उडे थानायचं. मी आपलं जाऊन उंच, मी आपला हातान धरलं तिने चीज काढून त्याला. पण मी काय म्हणतोय, ती दगड काटे आणि तुझं काय मातीचं सामान हिन गोळा करून काय एवढं काय केलं तू? अरे तुला खरं सांगतो, मी तुला सांगितलं नव्हतं, अरे ती भारतीला लागले महाग, त्याला मीच मदत करतोय. तुम्हाला आता सांगतोय वय ती मला नको सांगू म्हणला मला. अर्पण भारतीच्या महाग, पण अर्पण त्यालाच मी कारण मी त्यासाठीच गेलतो, त्यासाठी चिच काढून दिली तिला, ती मलाच महाग लागले. तू काय म्हणला बेंडला होता का त्याला? काहीच नाही म्हणलं, ते हाय चक्रम. अरला का ती लागले उचाकलाय तू घरी फिरी. हा हॅलो, नाही इथंच आहे, वेळ लागेल मला. तुम्ही जेव चल ना आमच्या घरी, चल की. हा करतो बरं. काय काय? अरे त्या आमच्या घरी चल. कशाला? अरे तू चल का? ए बाबा ते तुझा अरे तू काय नाही, पण चल ना तू. अरे मला तू जा, मी काय तू काहीतरी माझ्या बसला पितोय बरं का वाटतंय. हा जापा खाली. नाही 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 काय नाही, कोंबड्या जापा खाली. तुझा मी तुझा घरी जेवण केलं, पोळ्या केल्या. कोंबडी चालत नाही कोंबड्याच लय आगावायतला जापा सगळं उचलून तुझा आता ना तुझं. अरे नाही नाही